हॅलो, मी शीतल रुकी ऑन द वे या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत चना मसाला। त्याकरिता आपल्याला चणे 7 ते 8 तास पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एका कुकरमध्ये चणे घेऊन त्यात पाणी घालायचं आहे। पाण्याबरोबर आपल्याला घालायचं आहे हळद आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार आणि याला 7-8 शिट्ट्या लावून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला त्यानंतर करायचा आहे मसाला। त्या मसाल्याकरिता आपल्याला घ्यायचे आहेत 2 कांदे, जे मी बारीक असे कापून घेतलेले आहेत, नाहीतर तुम्ही लांब-लांबही कापून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत 1 वाटी खोबरं, त्यालाही मी कापून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहेत 3-4 मिरच्या आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या। 7-8 पाकळ्या घ्या किंवा लसूण अद्रकाची तुम्ही पेस्टही घेऊ शकता। अद्रकाचे छोटे-छोटे तुकडे आणि त्याचबरोबर एका कढईत तेल गरम करून हा मसाला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मसाला छान भाजल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हा मसाला सर्व काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे टमॅटो, कोथिंबीर आणि जिरं घालायचं आहे आणि अख्खे मसाले टाकायचे आहेत। अख्खे मसाले तुम्ही जेव्हा तेल गरम कराल तेव्हाही तुम्ही टाकू शकता किंवा त्याला वाटूही शकता। मी यात वाटत आहे। थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला छान प्रकारे वाटून घ्यायचा आहे, फाईन पेस्ट करायची आहे। परत मसाल्याच्या कढईतच आपल्याला 2 चमचे तेल घालून त्या तेलामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यावर मिरची पावडर, धनिया पावडर आणि कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे चना मसाला किंवा गरम मसाला। मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे। सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला। तेल सुटेपर्यंत याला आपल्याला होऊ द्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। त्याचबरोबर आता मी ॲड करणार आहे उकळलेले चणे ॲड नंतर त्याला छान अशी बॉईल येऊ देऊया आणि बॉईल आल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे आपला चना मसाला रेडी आहे, एकदम टेस्टी। प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट। बाय।